अखंड हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह मौजे गौळ. गौळ ह्या गावी हरिभक्तीपरायण आमचे गुरु महाराज. माझं कीर्तन काही नाही, माझं कीर्तन नाच्या कीर्तन, माझं कीर्तन हास्या कीर्तन. मी काय अभंग सोडीन शाश्वती नाही. पण त्यांचं वय बघितले का, त्यांची वय बघितले का, 90च्या जवळची वय आहे, 90ची वय आहे. त्यांची भाषा माईक जरी बंद असेल तर आपल्या गवळ ऐकू येते बस स्टँडमध्ये. त्यांची स्तुती करा, माझी स्तुती करण्यात काही उपयोग नाही. हरिभक्तीपरायण, हरिभक्तीपरायण हरिहर महाराज, नांदेड जिल्ह्याजवळ प्रॉपर मरळ गावचे महाराज. महान तपस्वी महाराज अन्नश्रवण करणार. बघितलं 4 दिवसापासून आपल्या गावात आहे माऊली. अन्नश्रवण करणारा असं जगात कोणी ऐकण्यात आहे माऊली, ऐकण्यात आहे, कोणी बघितलेलं नाही. साक्षात आपल्या गावामध्ये अभिमानाने सांगतोय, आपल्या गावामध्ये देव झाले अवघे जण, दोष गुण हरपलं गावचं. तुम्ही म्हणसाल तुमचंच नाही, जेवढे बी गावातले किड्या मुंग्यापासून असतील, हा नवे हा सामान्य महिमा संतांचा. संत आहेत, देव आहेत, भगवंत आहेत. मला एवढे जरी हात टाकले, हरिभक्तीपरायण आमचे जावई आहेत. मी पहिल्यांदा जरी आलो, हरिभक्तीपरायण बालाजीराव, आज त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल साहेब आहेत. तरी एक माझ्या सासरवाडीचे, म्हणजे अक्का तिथे बसलेली आहे, माझ्या सासरवाडीचे महाराज हे साऊंड सिस्टीम पूर्ण जवळ बरं दूर ऐकू आले. देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. आणि हरिभक्तीपरायण तुळशीराम महाराज, मी कसे पहा, मी येतोय 5 वाजता कोण्याही देशात. आता मला फोन आलाय, केदारनाथला 8 दिवस राहता का? इथं आनंद आहे, केदारनाथला काय? होय महाराज, गौळ एवढे आनंद आहे. आज संतांची भूमी आहे, हरिभक्तीपरायण. हो, तुम्हाला सांगतो, कलंबरून मला पूर्ण फोन येतात. कलंबरला महाराजांचं पूर्ण स्थान आहे. इथं कलंबर म्हणून आहे लोह्या तालुक्यामध्ये. सुरेश पाटील म्हणून महाराज आहेत, त्यांना औरंगाबाद येथे ड्युटी आहे. त्यांनी मला आत्ताच फोन केले, महाराज योगीराज महाराजांची आरती म्हणा. माझ्याकडे आलेला आहे. संत निवृत्तीराज महाराज, निवृत्ती महाराज, योगीराज महाराज, अशा संतांची भूमी आहे. तुकडोजी महाराज सांगितलेलं आहे, कशाला जातास दुरी रे बाबा, घरीच पंढरपुरी. आपल्या गावात एवढे संत, आपल्या गावात एवढे संत आले असताना पंढरपूरला जायची गरज नाही, काशीला जायची गरज नाही. शोधिसी मानवा राहुळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा. काय एवढं करावं लागलं? हे संतांची भूमी आहे, हरिभक्तीपरायण. मला या एरियाच माहित नव्हता, पण म्हणजे बंधू हरिभक्तीपरायण महाराज, त्यांना पाय नाही, पाय साहेब बालाजीराव साहेब पाय नाही. आणि 15 गाव त्यांना ऐकतात. गोविंद भाऊ राठोड या एरियातले 15 तंड्याचे लोक त्यांना ऐकतात. दर एकादशीला वरी माळावर, गावात पाणी 700 फूट मारलं, पाणी लागत नाही, त्या माळावर पाणी आहे, जाऊन बघा. त्या माळावर लैठ आहे. हे गौळ गावची ताकद आहे. इथले सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, काका, मामा, दादा, आया, बहिणी, तुम्ही तिळ तिळ पुण्य साचापडे. हे तर जन्मीचे जोडे, बहुत जन्मीचे जोडे, आणि नाम तुझे वातुळे, समागम गडे संतांचा. हे संतांची भूमी आहे. माझं कीर्तन मी सांगणार आहे, कारण का 2 तास मर्यादा असते. मी महाराजांना म्हणलंय, महाराज मी एवढ्यासाठी आलेलं नाही, तुमच्या मुखात मला ऐकायचं आहे. मुखी अमृताची वाणी, देह देहाच्या कारणी देव आहे. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्त्यातील आमचे हरिभक्त, नाव विसरून गेलं, माणिक महाराज. माणिक महाराज आमचे केंद्रीय साहेब गौळा काल एकादशीच्या दिवशी
महाराजांचं कीर्तन होतं आणि माझ्याकडे गायनपणा दिले होते महाराजांनी. पण यांच्या कृपेने खूप सुंदर पकवाज वाजवतात. मला खूप फोन येतात, महाराज मी गायन करायला येतोय, महाराज मी पकवाज वाजायला येतो. महाराज तुला 2000 मी कुठून देऊ? 2 गायन 2-2 हजार, 1 पकवाज या 2000, 6000, मला 20,000 देता. गवळमध्ये देता. तुम्ही म्हणता कोण आणलं या महाराजाला? 20,000 सप्ताह होते आणि महाराजाला कोण आणलंय? महाराजांनी बोलले मला फोन, महाराज काय घेता तुम्ही? काही नलगे एक भावाची कारण, काही नलगे एक भावाची कारण, काही नलगे एक भावाची कारण, काही नलगे एक भावाची, काही नलगे एक भावाची कारण, काही नलगे एक भावाची कारण, नलगे एक भावाची कारण, काही नलगे एक भावाची कारण. तुका माने आना विठोबाचे, विठोबाचे विठोबाचे, विठोबाचे. तुका माने आना विठोबाचे, विठोबाचे विठोबाचे, विठोबाचे. एक भावाची कारण, काही नलगे एक भावाची कारण, काही नलगे एक भावाची कारण, काही नलगे एक भावाची कारण, एक भावाची कारण, काय एक भावाची कारण, एक भावाची कारण, एक भावाची कारण. समजलं का मी काय म्हणलो एवढ्यामध्ये? काही नलगे एक भावाची कारण. तुम्ही देसाल ते पर्व काळ 2,500 रुपयाला नांदेडून चॅनलवाल्याला आणलेला आहे. लक्ष ठेवा, तुम्ही जेवढे लोक इथं बसलेले आहात, मी जरी मेलो तरी तुम्हाला मी दिसणार आहे त्याच्यात. ऑल इंडियामध्ये दिसणार आहे. तुम्ही दिसणार नाही का गौडचे लोक? मी काय केलं असेल एवढं? सत्याची काहीतरी गटोड बांधण्यासाठी मिळालेलं नाही. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख घेई, प्रेमाविन नाही समाधान. सांगायचा तात्पर्य या जो महाराज म्हणाले, महाराज कोणतं अभंग घेत्या? मला गाताच पाठ आहे, मला ज्ञानेश्वरीच पाठ आहे. बरं अभिमान नाही, कामापुरतं येते. मोठं पण सांगलं की उलटून पडते बैल अवताला. चांगलं बैल उलटून पडते. माझं तर काय, अवताला लावा तुम्ही. मुळकी लावलं की अजून त्यानं लांब पडते. मी तर काय मज पामराय काय थोर पण पायाची वाहन पाय माऊली म्हणले, जगाची माऊली. आळंदी येथे संत विठ्ठल प्रभू मालकांचे चिरंजीव छोटे त्यांनी म्हणतात माझं पामराय, मग मी कुठ झाड कापत पा. ऐसा ज्याचा अनुभव ईश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पाप नासे. अनुभव कोणाला सांगलेला आहे? क्या बात है. मिक्सचर आहे, मी लक्ष दिलं नाही, खाली सांगायचं. अनुभव कोणाला सांगलेला आहे? महाराज बाईला मुलगा आवडाव, हा मुलगा गावाला आवडाव. उत्तर तुम्ही द्यायचं. बाईला लेकरू आवडाव का हे लेकरू गावाला आवडाव? तुम्ही उत्तर द्यायचं. आईला आवडाव. पटलं ना? मग लेकरू कसलं जरी असलं, हे लेकरू कोणाला आवडाव? आईला आवडाव. बरोबर उत्तर आईला. गावाला आवडून काय उपयोग आहे? गाव माझा पप्प्या धरून नेवला लेत्रे नांदेडला. कुठं जाईना, कोणी नेना, कुठं तरी असते तसलं होत नाही. मग आईला लेकरू आडव. मग क्षमा मागतो, लहान तोंडानं मोठं घावस घेऊ नये. बाईला पती आवडाव का गाव आवडाव? क्षमा मागतो. कोण आवडाव? मालक आवडाव. मी काही सांगत नाही. काही नलगे एक भाव का सांगत नाही? आपल्याला आपला मालक आवडाव. तुम्ही एवढं काय सांगावं लागलं? हे परमार्थातलं सांगितलं, व्यवहारातलं सांगितलं तुम्हाला. व्यवहारातलं तुम्हाला आता परमार्थाचा अनुभव घ्या.
देव आपल्याला आवडाव कोणाला? आपल्याला आवडाव का? आवडाव. कोणाला आवडाव? आपल्याला आवडाव. आपल्याला आवडाव म्हणून आपण देवाचं मंदिर बांधलो होतो. देवाच्या मंदिर मध्ये एकही माणूस नाही. आवडेल का देव? द्या उत्तर. आवडल नाही. देवांपाशी या दरबारामध्ये तुम्ही असल्यामुळे त्याची जे आनंद आहे, आनंदू रे हरी आनंदू रे, आनंदू रे हरी आनंदू रे, हरे आनंद रे हरे आनंद रे, आनंद रे हरे आनंद रे. सभ्य अभ्यंतरी अवघा प्रेमानंदू रे, सभ्य अभ्यंतरी अवघा प्रेमानंदू रे, काळ 1 2 3 4 आनंदू रे, आनंदू रे हरी आनंदू रे. अभे अभ्यंतरा आनंद रे, अभे अभ्यंतरा आनंद रे, आनंद रे आज आनंद रे, आनंद रे आज आनंद रे. आनंद वाटलाय ना? आनंद वाटलाय ना? का आनंद वाटला? माझ्या मुलांना नाही. या सप्त्यातल्या 4थ्या दिवसामध्ये ब्रह्मरस देई काढा, जे पीडावरेल बद्ध नाम विठोबाचे. बरोबर आहे? ऐसा ज्याचा अनुभव. असा अनुभव जर घेतला, अभंग महाराजांनी सांगितले, महाराज अभंग तेच घ्या, अभंग घ्या महाराजाच्या म्हणण्यावरून. कारण का? संताच्या मुखातला जर शब्द निघाला बाहेर ते बरोबर धराव. कारण का? ते वाया जात. मी जंगलानं फिरत होतो, आमच्या अक्काला माहिती आहे साहेब, मी जंगलानं भटकत होतो. मला आई नाही, बाप नाही. लहानपणापाशीच माझे आई वडील मरून गेले. लहानपणी 6 भाऊ 1 बहीण लहानपणी मरून गेली आहे. तर आम्ही आई म्हटल्या नाही. कोणाला म्हणल्या? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई वडील त्यांचे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी जगाची माऊली, ज्ञानेश्वर माऊली. माऊलीकडे लक्ष ठेवले. देवा, आई जरी घेऊन गेला तर आज 12 15 18 लाख पब्लिक तुझ्या सानिध्यात असतात. आळंदी ते पंढरपूर कोणाला काटा मोडत नाही, कोणाला कमी पडत नाही. कोणी म्हणलंय का उपाशी आलो तिथून? पण आपल्याकडे लोक गेलेले गटोड बांधून आणले. काय बी देव द्या, बिस्किटचे पुढे, राजगिरीचे उंडे, पाण्याच्या बाटल्या. आम्ही मेनकापड, आमच्या संघटनेतर्फे आम्ही बॅग आणि मेनकापड वापरलो, पाण्यामध्ये वाटप करून टाकलो. अरे काय बी महाराज याच्या. हॅलो, गावाकडे पाणी पडलं का? तुम्ही काय करणार आहोत? तुम्ही पंढरपूरच्या वाटाला, चित्त नाही नामी ते व्यर्थ. चित्त पंढरपूरला राहावं, चित्त गावाकडे नसून मग गावाकडे जाऊ नये. ऐशा ज्याचा अनुभव. काय झालं पहा, थोडं आपल्या गावात क्षणामध्ये, आणि मी बघत संपून टाकतो. आणि मी गायनाच माझ्या पुरतं दिलेलं आहे. पण कीर्तनकार किती जरी भारी आणला, 80,000 महाराजाची फी आहे एका महाराजाचे, नाव सांगू शकणार. आणि गायक सगळे आपलेच महाराजाचे. प्रमाण बी पाटण्यात गायक तरी महाराज 80 रुपये घेतो. ती असू द्या, त्याच्या नशिबानं लोक देत असतील. तर आपल्याला काय म्हणायचं आहे? आपल्याला काय करायचं आहे? परमार्थ घडायचा. परमार्थ हे महाधन. जोडे नाही, चपल्या का नाही का? हा, तेच म्हणत तुम्हाला. जोडी म्हणत तिथे चपले न्यायचं का? जोडी देवाचे चरण.
श्री संताची ये माता चरणावरी साष्टांग हे करी विश्रांती पावलो सांभाळा उद्धरी वाढवे अंतरी प्रेम सुख अभंगाचं पहिलं चरण ऐसा ज्याचा अनुभव 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 देवा तया विश्व देवा सत्य ते विश्व देवा सत्य ते देवत या जवळे आसे देवत या जवळे आसे विश्व देव तत्व दे विश्व देव तत्व दे देवत या जवळे आसे देवत या जवळे आसे रानाने फिरायची काही गरज नाही रानाने फिरायची काही गरज नाही देव आपल्या जवळ आहे एवढं थोडं शिस्तपणा का यूट्यूब चॅनल होलाले सगळ्याचं रेकॉर्डिंग होणार आहे बरं का हो कीर्तनकार काय सांगितलं 80,000चा जरी आणला तर टाळाशिवाय शोभा येत नाही टाळकऱ्याशिवाय शोभा येत नाही मग तसं म्हणसा तर ऐकणारे सुरतेशिवाय शोभा येत नाही महिषा तुम्ही प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती तुम्ही महिषाच्या मूर्ती आहात म्हणून इथं शोभा सगळेच पाहिजे उदकादी आग्ने झाल्याकडे पाक एकाविन एक कामा नाही अग्नी धान्य गॅस सिलेंडर आता लाकडं संपले गॅस सिलेंडर हे सगळं जर झालं तर स्वयंपाक होणार आहे तसं लावणी मृदंग सुरती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने नागपूरला गांधी भाक्षामध्ये कीर्तन चालू होतं असंच कीर्तन चालू असताना असं पकवाजा सुंदर होता केंद्रीय महाराजासारखं केंद्रीय महाराज पकवाज खरंच चांगला वाद होता सोरमध्ये धरतात आम्हाला थोडं लई कळते सोर कशात खावा म्हणतात बाई दुधामध्ये चुरून खायला सुरू केली सोर हो दूध भललंही होतं आता गाई म्हशी खूप मोठ्या मोठ्या झाल्यात गोट्यातल्या दूध आता ते डेअरी नंतर उघडलेली आहे ते गरम करून बाई चूर त्याला सोर म्हटलं नाही महाराज दुधात साखर तूप सगळं टाकून चुरून खाल्लं सोर म्हटलं नाही लावणी मृदंग सुरती साळ घोष शिव ब्रह्मरस म्हणतो पहिलं हे जे रस आहे हे आपल्या संप्रदायाच्या भजनाचा रस आहे रसामध्ये काय काय आहे या रसामध्ये काय काय आहे एवढं काय आहे सांगून गेलो आनंदुरे सभ्य अभ्यंतरी प्रेमानंदुरे यारे नाचू प्रेमानंदे राम नामाची या छंदे त्या रामनामामध्ये ताकद आहे काय झालं पहा एक 10 मिनिटामध्ये सांगणार आहे मी हसिणार नाही आज हसिणार नाही कारण चायनाला हसिणार नाही का हसिणार नाही महिला दिसली म्हणून हसिणार मला विषय जे ऐकणारे लोक असतात इथं जरी नसतं आजूबाजूला ऐकणारे असतात मी आल्यापासून पाहतोय आंबुलग्याचा महाराज आहे जिल्हाध्यक्ष आहे ते कीर्तन चांगलं करते विनोद करते मुलांना काही लोक आलेले नसले तरी बी माझे काका मामा दादा बाजून ऐकतात म्हणून आपल्याला चांगल्या पद्धतीने अभंग सोडवायचा आहे काय सोडवायचं आहे असं त्या अनुभवाला कसं झालं पहा नागपूरच्या गांधी बागच्यामध्ये कीर्तनाला गेल्यानंतर असे महाराज नाचू कीर्तनाचे रंगी
नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी 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 नाचो कीर्तनाचे रंगे नाचो कीर्तनाचे रंगे प्रमाण आहे का चुकून आहे महाराज ऐक प्रमाण या कुठेही नाचू नये महाराज कुठेही शिवजयंती जरी केला असेल शिवजयंती प्रेमान हात जोडून सांगतो शिवजयंती जरी आपण केला असेल आपण धर्म कोणता आहे आपला धर्म तुम्ही म्हणसाल ह्या जातीचा नाही खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आपला धर्म आहे क्षमा मागतो शिवजयंती करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाया पडू शकतो आपण आपल्या होता शिवा म्हणून वाचला जीवा शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते अभिमानाने सांगतो व्यंकट महाराज नांदेड जिल्ह्याचा अध्यक्ष झाला नसता अभिमानाने सांगतो शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते नारदाच्या गादीवर उभा राहायची माझी पात्रता नव्हती बरोबर आहे दिल वचन महासाहेबा वचन पूर्ण करी दिल वचन महासाहेबा वचन पूर्ण करी माझा राजा ग माझा शोभा ग बचला घोड्यावर माझा राजा ग बचला घोड्यावर आज राजाचा गगनावरी आज राजा गगनावरी आज दिल वचन महासाहेबा वचन पूर्ण करी दिल वचन महासाहेबा वचन पूर्ण माझा राजा ग बसला घोड्यावर माझा राजा ग बसला घोड्यावर माझा राजा बसला घोड्यावर माझा राजा बसला घोड्यावर कोण्या बी आईला वाटते माझा मुलगा इंजिनियर व्हावा माझा मुलगा कॉन्स्टेबल व्हावा माझा मुलगा अधिकारी व्हावा आई कधी म्हटली का क्षमा मागतो शाळेतून आल्यावर पप्प्या शिक्षक काय शिकल्यात काय बी शिकवत यायची पगार घट आहे इथले कोणी शिक्षक असतं क्षमा मागतो कारण का टीका म्हणून नाही शिक्षकाची काही दोष नाही आई घरी आल्यानंतर काय शिकवलं कधी बघितली का नाही मुलीला किंवा बाई तू आज कोणतं वही नेलीस ग्रामर नेलीस इतिहास नेलीस काय सांगितलं आपली चूक आहे 100% आई वडिलांनी लेकरावर लक्ष दिलं पाहिजे तर असं घडवतं कोण घडवलेलं आहे मी का सांगायलो मी अभंगाच्या पलीकडे जात नाही माझ जिजाऊ साहेबांनी गरोदर होत्या आपल्या बी स्त्रिया असतात गरोदर आणि ढोहाळे लागले तर आपल्या स्त्रियांना वेगळं वेगळंच असते कोणी म्हणतात रानगौरीच खाते आता राहिलं नाही ते बुडालं सगळं कोणी म्हणते रानातली माती खाते आता नाही ते पहिलंच आहे पण आता ते माती म्हणाय माझ जिजाऊ साऊ स्वप्न पडलं महा म्हणायले पोटामध्ये असताना साधू संताकडे येऊन दर्शन देऊन सांगू लागली हे जे गर्भ आहे हे गर्भ आहे ह्या गर्भामध्ये मुलगा असो की मुलगी असो माझी मुलगी प्रतिभाताई पाटील व्हावा माझी मुलगी प्रतिभाताई पाटील बाई कोणत्या पदावर गेली कोण म्हणते माझ जिजाऊ साहेब मी नागपूरचं थोडं झलक सांगणार आहे हेच इतिहासा तुम्हाला उत्तर देणार आहे मग मुलगा जर झाला काय इच्छा आहे माय जिजाऊ ताई तुमची काय इच्छा काय नाही माझा मुलगा शूर व्हावा
रणी निघावा, म्यान लावावा. बघा तुम्ही शिवाजी महाराजांचं कुठे पुतळ्याजवळ म्यान आहे की नाही बघा. म्यान राहावा, त्या म्यानामध्ये तलवार राहावा. तलवार काढल्यानंतर दिलं वचन महासाहेबा वचन पूर्ण करी. माझा राजा ग बसला घोड्यावर. हे ढोवाळे मातेचे होते म्हणून शिवाजी महाराज जन्माला आले. शिवाजी महाराजाचे गुरु, शिवाजी महाराजाचे गुरु आपल्या समाजाचाच म्हणू नका. कसं होते फरक पडते समाज म्हणलं की जो देऊ येते महान भगवत भक्त संत खूप कर्मक लोकांनी त्यांच्या वया बुडून टाकल्या. दर दरीत पाण्या मधी नांदल्या कन्या, मोडकेचं बाजा वरी वाकळाच्या शेजा, काय करू उपचार कोप गडते जर जर. देव जर घर आला तर काय देव म्हणते तुकाराम महाराज. हे तुकाराम महाराज जर तुम्हाला सांगतो, हे आई जर घडवली नसती त्यांची तर तुकाराम महाराज लौकिक झाले नसते. आणि हा महाराज इथं उभा. देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. दोष गुण हरपले, दोष गुण हरपले, बरवे झाले, बरवे झाले, बरवे झाले, बरवे झाले. हृदय हृदय बरवे झाले, बरवे झाले, बरवे झाले, बरवे झाले. वय 55 आहे. मुलीला लेकर आहेत, मुलाला लेकर आहेत. आजोभाव का नाचतो? मी नाचत नाही, नाचत होताना देव फक्त भाव धरून या ज्ञानेश्वरी कृपा करी त्याच्यावर. ज्ञानेश्वरीची भूमी आहे, भाव धरून ज्ञानेश्वरी आहे. का कृपा का करत नाही देवा? कधी उदार होईल, कधी कृपा करील नारायण. असे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. म्हणून नागपूरचं झलक 10 मिनिटात सांगणार आहे. 15 मिनिटामध्ये बोटवर केलं वाढीणार आहे, नाहीतर थांबणार आहे. वेळेचा मर्यादा असते, सप्त्यातला मर्यादा असते, कीर्तनाचा मर्यादा असते. आणि मी कितीही आरडूला तुम्ही जर ऐकत असाल, उद्या तुम्ही येणार नाही, झोपल्यावर कोण येणार आहे उद्या कीर्तन ऐकायला? तुमचे बिचाराचे काम आहेत शेतामध्ये. वर्षा मेघराजा 2 दिवसापासून आपल्याला उघड दिलेला आहे. सोनियाचा दिनूवर्षी अमृताचा घन वया, सोन्याचा दिवस आहे का उघड पडलेला आहे. मग ते काम तुमचं ते बी बंद होईल ना, ते बी बंद होईल. म्हणून का सांगतो, नागपूरचं झलक का सांगतो, असंच पकवाज व्हायला सुरुवात केली. पकवाज वाजताना वाजून 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 त्यांच्या अंगाला घाम येते. बघा अंगाला घाम कोण्या टाळवायला काही ये नका, टाळवायला येते, आरडून आरडून बी येते, उभारून उभारून बी येते. मग नाचू कीर्तनाचे रंग एक सांगितलं तुम्हाला, शिवाजी महाराजाचं सांगितलं. जिजामाईचे 3 प्रमाण का सांगावं लागलं? हे जे 3 प्रमाण आहेत, 3 प्रमाण आहेत महाराज का सांगावं लागलं? तर आपण नाचल्या का नाही, नाचवणारा देव आहे. म्हणून एका असंच महिला होती, क्षमा मागतो, अशी एक महिला होती. गुळ्याच्या व्यंकट महाराजाचं कीर्तन होतं. नाचू कीर्तनाच्या रंगी म्हणल्यानंतर ते बाई त्या नागपूरला समजत असं, म्हणजे काही बायाच्या अंगात येते म्हणा बरं का, माझी माय बहीण असेल. मग ते बाई नाचायला सुरू केली, नाचायला सुरू केली, नाचायला सुरू केली. बाई चावरत नाही, बाई चावरत नाही. आता काय करायचं, आता काय करायचं, आता काय करायचं? आली ते पकवाजाच्या अंगावर धड कुण्या पडली. पकवाजाच्या अंगावर धड कुण्या पडल्यानंतर आता कीर्तन बंद व्हायची बारी आली, कीर्तन बंद व्हायची बारी आली. आली त्याचं शरीर धरली बाई, आली आली शरीर धरली. तिनं म्हणली मी एवढ्यासाठी धरली, म्हणली
इथे महाराजे खाचीला म्हणले दुनियाचं आणि पकवाज वाजून माझ्या कानात पूर्ण भरलं म्हणली मजा आलं म्हण अंगात वार भरलं या देवीचं वा मी म्हणलं वार भरत नाही आली आणि ह्या आनंदामध्ये माझ्या नवऱ्याला नांदेडच्या ग्लोबल मध्ये ऍडमिट केलं. महाराज म्हणले आम्हाला काय करायचा का ऍडमिट राहिना देवाला पायापड कमी हो दे म्हणून पैसा लागत नाही काय जागी जाणून बुजून देवापाशी नेल्यानंतर पैसा लागते दवाखान्यात नाही म्हणली पकवाज जास्त वाजल्यामुळं माझ्या मालकाचे पहिलेच हेव होते समजलं हेव म्हणजे बैरे आणि पकवाज वाजल्यानं पाक म्हणा टाणा बधी बसलाय म्हणले आणि त्याला दवाखान्याला न्यायला म्हणजे एक उदाहरण दुसरं उदाहरण आपल्या गावामधला माणूस जवळ कंदार असल्यामुळे म्हशी घ्यायला गेला त्याला कोणी देत नाही तुटक चप्पल एक पायात एका पायात चप्पलच नाही कोण देईल महाराज म्हैस गेल्यानंतर 80,000ची म्हैस केवढ्याला म्हैस 80,000 कधी बाप विकला होता की का करायचं माग वाटलं तर माग त्यानं विकल ना विकल त्यानं म्हणला 80,000 कुठं होते का म्हणला आणि मला म्हैस दे म्हणला आणि घरी सांगितला पत्नीला सांच्या पारपत्र म्हैस आणतो तू काय कर आपल्या गावात कुंभार दादा आहे आता आहे का नाही क्षमा मागतो साहेब क्षमा मागतो बरं का त्याला घर या घर आणि कुंभार दादा आहे आणि कुंभार दादाचे पत्नीला सांगितलंय एक चप्पल वाला काय कर म्हणले 5 मडके आणून ठेव कशाला एक ताकाला एक दह्याला एक लोण्याला आणि एक तुपाला 4 एक गावातच माझी बहीण दिलंय म्हणले राहता सोयरी पण कोणाची गावात माझी बहीण दिलंय म्हणले आणि बहीण दिल्यामुळे आणि एक बहिणीला कधी कधी तुम्ही गेलं तर लपून छपून ताक देण्यासाठी 5 मडकी आणून ठेवली बाई 5 मडकी आणून ठेवली ह्या तुटक्याला कोण देते चप्पल तुटक्याला कोण म्हैस देते आलं घरी आल्यानंतर तुळसा काकू काय शेजारची बाई म्हणाली या कुंभारी मावशीला तुळसा काकू काय आणि तुमची म्हैस माझ्या शेतामध्ये पूर्ण बाटूक आता भोग उपडल्या बैलाला नांगरण्यासाठी पेरलेलं तुमची म्हैस पूर्ण बाटूक खाऊन गेली म्हैस आहे का त्यानं म्हैस आणलाय का बाजारातून बाजारातून म्हैस आणला नाही त्यानं म्हणाले तुळसा काकू आणि तुमची म्हैस माझं पूर्ण बाटूक खाऊन गेलं म्हैसच नाही बाटूक कुठं खाते आहे का नाही मग व्यवहारात तसं नाही चालत तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आले आहे ना अभंगाचं 3रं चरण देवतया जवळी आसे 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 पापनाशे दरुशने पापनाशे दरुशने देवतया जवळी आसे देवतया जवळी आसे कामनाचे दर्शने आमनाचे दर्शने देवतया जवळी आसे देवतया जवळी आसे कुठंच हुडकीत बसायची गरज नाही महाराजांनी तिकडे सांगितले तुम्हाला कुठंच हुडकायची गरज नाही देव तया जवळी असे काय भटकता कशाला भटकता रामायण मधला इतिहास 10 मिनिटांमध्ये मी संपिणार आहे बघत रामायण मधला इतिहास देवतया जवळी असे काय झालं पहा रामायण का घडलं रामायण कोण घडलं रामायण कसं घडलं
3 मुद्दे आहेत. रामायण लिविले वाल्मिक तैशेची करेन. जे वाल्मिक ऋषीनं लिहिलं ते रामाला भोगावं लागलं. भोगाल्यानंतर राजा दशरथ देवतया जवळी असे. राजा दशरथ अज राजाचा चिरंजीव राजा होता. कालांतराने वयवर्ध झाला. वयवर्ध झाल्यानंतर राज्याभिषेक करायचं ठरलं. मग कोणाला करायचं? 4 मुलं. कोणाला करायचं? कोण ज्ञानी आहे, कोण हुशार आहे, कोण चांगला आहे? मग प्रभू रामचंद्राचा नंबर लागला. राज अभिषेक करत असताना फक्त थोडं फरक पडलं. मी जेवायला बसल्या, नवरा जेवायला बसलाय, नवराच जेवणा झालाय, बाई काय करा? शेवटी मग त्याला एक कमी पडलं. काय कमी पडलं? मीठ. मग पत्नी म्हणलाली आहे, जेवा की हो कसं काय झाली आमटी? त्यानं म्हणला आत भाजीत काय गोडी नाही. का बरं गोडी नाही? का म्हणजे जेवत नाही? जेवा. आता बाई थोडं दाबून बोलते बरं पत्नीला. त्यानं त्याच्यात मीठच टाकलं नव्हतं. तिला ध्यान नाही बिचारी. होऊ शकते, आपलं प्रपंच आहे. पत्नीला काय वाटतं? माझा मालक पोटभर जेवण करावं. मग तो जेवला नाही. मग माझा विषय काय चालू आहे? राजा दशरथ हे झाला. वयवर झाल्यानंतर राज्याभिषेक ठरल्यानंतर एक मध्ये जसं मीठ पडलं भाजीमध्ये, तसे मंथरा नावाची दाशी होती. जसं भाजीत मीठ नव्हतं तसं भाजीत मीठ नाही तर परमार्थामध्ये मंथरा नावाची दाशी होती. तिनं फक्त एवढं सांगितले, जाऊ धाडू नको बलिराम कै धाडू नको बलिराम. रामाची एक चढती पायरी सेवा करी हनुमान कै धाडू नको बलिराम. पाया पडून सांगलाली धाडू नको. पण मंतरा म्हणली, बाई जर तुझा मुलगा राजा भरत जर राजा झाला तर काय होईल? राज्याभिषेक करण्यात येईल. एवढे शब्द केल्यानंतर महाराज राजा दशरथ सांगून टाकले, रामा इतिहास सगळ्याला माहित आहे. रामा आता तू राहू नको बाबा. तू अशोक तुझ्या राज्यासाठी 14 वर्ष वनवासासाठी निघत नसताना फक्त लग्न झालेला मुलगा समोर आला. लग्न झालेला सावत्र भाऊ कसे राहतात आणि सख्खे भाऊ कसे राहतात? फक्त सावत्र भाऊ लग्न झाल्यानंतर 15 दिवस लग्न झालं होतं उर्मिलेचं, राजा लक्ष्मणाचं. आणि ते म्हणते, अहो पतिदेव आणि दूध पिवा. आपलं काल परवा लग्न झालंय, दूध पिवा. ते म्हणते, माझा दादा संकटात आहे. सावत्र भावाची भाषा, माझा दादा संकटात आहे, मला दूध गोड लागत नाही, तुझी खिचडी गोड लागत नाही. उर्मिले मैं जा रहा हूं भैया की साथ. अशी साथ पाहिजे भावाची महाराज, अशी साथ अजिबातच नाही महाराज. सांगू नका आमच्याकडनं तर भावाचा जावाच कधी बी नाही महाराज. एका जागी बसून बैठक नाही महाराज. पहिल्याच्या काळात हात जोडून सांगितले लक्ष्मणाने, उर्मिले मैं जा रहा हूं भैया के साथ. अरे क्या पागल होया क्या रे? म्हणते कोण? राम. अरे पागल होया क्या? शादी होके 15 दिन हुई, तू राह. याची ते वचन जेने राहे समाधान. तू बापाचं वचन मी सांभाळतोय, मी वनवासाला जातोय, तू फक्त एवढं कर, प्रजा सांभाळ. दादा तुम्ही मला नेत नाही ना? हा लक्ष्मण रातात जिवंत राहणार नाही, चित्ता पेटून टाकला. याची ते वचन जेने राहायचं. चित्ता पेटल्यानंतर लगेच रामचंद्र म्हणले, बाप रे म्हणले, ह्यानं जीव धोक्यात करते, चल म्हणले. अरे पत्नीला सांगितला, उर्मिले भैया. तिने म्हणली, लेकिन पत्नी बघा, पहिल्याची सांगतो आता. पहिल्याची पत्नी कशी होती? तुम जा रे? उर्मिले म्हणलाली लक्ष्मणाला, नवऱ्याला. लग्न होऊन 15 दिवस झाले. उर्मिले भैया के साथ मैं जाता, मेरा भैया संकट में है, मैं जा रहा हूं. तिने म्हणती, जाओ पतिदेव. उर्मिला म्हणलाली, पतिदेव जाओ, मगर मेरी एक बात सुन. मेरी जो बहन है, म्हणजे बहीण सावत्र राजा
रामाची पत्नी सीतामा देवी आणि रामाच्या मेरी एक ही कहना है पतिदेव, मेरी बहन बहुत भोली भाली आहे. कोण सांगलाले येऊन 15 दिवस झाले नाही जाऊ, 15 दिवस झाले नाही. याला रामायण म्हणलेलं आहे. लय जागी म्हणतात महाराज तुम्ही रामायण का सांगितल्या, महाभारत का सांगत नाही. मला सांगायला तर वेळ नाही, मी संपून टाकणार आहे, संपून टाकणार. का टाळेची याचे पाय दुखतात. मी इथून माझ्या गावात पोहतो अजून. साहेब काय त्याची ताकद आहे की काय साहेब. आज येणी उड्या मारल्यात गौळ मध्ये. त्यांचं कीर्तन असताना माझ्या बरोबर महाराज नाचले. त्यांची अर्धी माझी वय आहे आणि माझी नाचायची काय मोठी गोष्ट आहे महाराज. बघा तुमचं अजून टवटव चेहरा, बोलणं. महाराज अन्न नाही हो, लिंबाचा पाला व माय गतप्राण व्हायचं. पण नाही त्यांना साक्षात त्यांच्या शरीरात देव आहे. मी सांगितलंय प्रमाण देव झाले अवघे जन दोष. देवाचा अवतार आहे, देवाचा आहे. कोण? योगीराज देवच होते. निवृत्तीनाथ महाराज जे होते ना, मला मी बरेच वर्षापासून येतो मंदिरला, गौडला, तिथं महादेव मंदिरला. खूप तपचर्या केले ते. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, बरोबर आहे का? गाई गोपाळ यमुनेच्या तटी. पुढे म्हणत नाही, वेळ नाही. गाईच्या प्रेमामध्ये, गाईच्या रूपामध्ये, गाईच्या सेवामध्ये, त्या जंगलामध्ये व्यवस्था केल्या म्हणून आज योगीराज जिल्ह्यामध्ये नाव प्रसिद्ध आहे. मी तर तुम्ही म्हणता असाल आमच्याच गवळ आहे. नाही महाराज, मी महाराष्ट्र फिरतोय. आंध्रा, कर्नाटक, तेलुगू भाषा येते, कन्नड भाषा येते, मराठी भाषा येते, हिंदी भाषा येते, तुमचे थोडं यांचं जे बंजारा भाषा येते, बंजारा भाषा येते. सगळ्या राज्यामध्ये ना अंता असतं मुझे सभी आता यानंतर यापा यांदा मारी यानबिल्ला सगळं येतं. विषय काय चालू आहे? फक्त जावाचं. त्यांनी म्हणले मेरी भोली बहन है, मेरी फक्त बहन को संभाळू. म्हणजे बायको म्हणते पतिदेव, मी तसंच म्हणतो. 14 वर्ष बाई दूध घेऊन तशीच थांबली. इतिहासामध्ये 14 वर्ष उर्मिला ताईनं अशी दूध जे घेतली ना अशी, तर माझा पती अन्न खात नाही 14 वर्ष. महाराज हेच होईतात, देवच होती, हेच होत साक्षात. योगीराज महाराज बी तसेच होते. ऐकण्यात आहे, मी बघितलं नाही. ऐकल्यावर लई चांगला असतो. मी ऐकलं नाही म्हणून महाराज तसेच आहे. नवे हा सामान्य महिमा संतांचा, सामान्य महिमा नाही. म्हणून योगीराज महाराज सामान्य महिमा नाही, गौळ सामान्य नाही. हे संतांची भूमी आहे. या गावात गावात मी जरी कोणी गेलं, त्यांचं पाऊल ह्या जर गावात लागलं, त्याची पाय दुखणं, त्याची बेमारी हटल्याशिवाय राहणार नाही. अभिमानानं सांगतो. कारण का मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. आता माझ्याकडे औषध आहे, पण मी इथं आणलो नाही. मांड्या, फेंड्या, कंबर अशी काही औषधं आहेत. तुम्ही म्हणसाल महाराज काय बी घेणार म्हणले आणि डालभर औषध आणून इथं 10,000 रुपये जमा केले म्हणलो गोविंद महाराज. म्हणून मी औषध आणलो नाही माऊली. तर काय सांगायचं तात्पर्य आहे? जाऊ नका म्हणले. पतिदेव मेरी बहन सीता महा भोली आहे, माय तू संभाळो. मग एक साधक भटकत फिरत गौळ म्हणा, अजून कोणतं गाव म्हणा, करत देऊला गेला. देऊला गेल्यानंतर संताची पायी हा माझा विश्वास, सर्वे भावदास झालो त्यांचा, त्याची माझी हित करीती सकळ. जेणे हा गोपाळावर कृपा करणारा देव आहे. तिथं हात जोडल्यानंतर माऊली म्हणले कशासाठी आल्या? येडा साधक माझ्यासाठी. काय नाही म्हणला. आणि मला फक्त ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असे, पापनाशिक दर्शने काम कोरदा नाही चाली, भूती झाली समता, तुका म्हणे भेदाभेद. मला फक्त वाद खंडायचा आहे. माऊलीकडे गेला. माऊली म्हणले माझ्याकडे येऊ नको, त्याचं औषध माझ्याकडे. जे जगाची माऊली आहे, ज्ञानेश्वर माऊली म्हणाले माझ्याकडे येऊ नको. कुठं जा? देऊला जा. देऊला गेल्यानंतर संत तुकाराम महाराज राहतात. तुकाराम महाराजाच्या चरणावर मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या किंवा पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पडल्याशिवाय माणसाचं दोष जात नाही. कारण का? बाबा टाळी वाजवावी, बाबा गुढी उभारावी आणि वाटती चलावी पंढरीची. बघा तुम्ही कोणी पंढरपूरला गेले असाल, चंद्रभागेच्या काटेला बसतात लोक. महाराज क्षमा मागतो माझ्या आईला, माझ्या बहिणीला, माझ्या काकाला, माझ्या दादाला. पहिला प्रश्न निर्वेशनी लेकरायला करा. आज न उद्या आम्ही संपणार आहोत. जे लेकरं आता नवीन पिढी आहे त्यांना असलं काही वळण द्या.
एक दुसरं वळण असं द्या की टाळी भजनात वाजवा, कुठे वाळी, कारण का हे लोक तेव्हा टाळी वाजली नाही. टाळी असं जर वाजवलं तर काही पुरुषच होते म्हणून सांगलेलं आहे शास्त्रामध्ये, काही जागी पुरुष, आणि नक्की असं केलं तर स्त्री, असं बी सांगलेलं आहे. म्हणून टाळी वाजताना गुच्चरपणा करून हे जे पंढरपूरचे लोक, तेव्हा मी इतिहास सांगतो, मी म्हणतो काहीच बोलत, आणि मी वेडा बी नाही आणि मी नाचाय बी नाही. अभ्यास केल्याशिवाय बाहेर पडलेला नाही. हो, अभ्यास जर कोणी विचारते अभंग कोणतं होतं, कितवा क्रमांक होता, कोणत्या महाराजाचा होता, तर त्याचं सांगावे लागते. महाराजांनीच तुम्हीच वर्णन करा महाराज, कारण का त्यांच्या मुखातून मला ऐकायचं होतं. ते एक साधक देऊला झाल्यावर तुकाराम महाराजाला म्हणला, महाराज मला साध्य पाहिजे, साधन पाहिजे, आणि तुमच्याशिवाय मला जगत शकत नाही. हा तुम्ही भगवत भक्त संप्रदायाचे कळस आहो, संप्रदायाचे कळस आहो, तुका झालासे कळस, बरोबर आहे का? आणि भजन करा सावकाश, स्थिर भजन करा, चांगलं सांगा. हा महाराज वागाव नीट का? हे सगळे लोक उत्तर द्या आम्हाला. पहिलं सुरू महाराज वागवावा, महाराज चांगला वागा, बिले रागीट महाराज आहो. तुम्हाला सांगतो, हे महाराज इथं बोलालो म्हणजे उगं बोलला गेलो, तोंडाला फेशर. माझ्या समोर जर कोणी तोटा खात असेल मारल्याशिवाय माझं काय सोयरी करायची नाही, काय नाही, क्षमा मागतो बरं महाराज, तू कोणी खात असाल, मला काय सोयरी करायची नाही, काय नाही तुमच्याशी, पण सुधारणा होते. पहिला प्रश्न, महाराज निर्व्यसनी राहावा. महाराजासारखं मी बी कुठं चहा पित नाही, घरी बी पित नाही. हो, मी बी काय पथ्य आहेत माझे बी, काही एकच ठेव खाणं असते आमचं बी. आम्ही बी काही दिवस जंगलातच राहिलेलो आहे. मी लिंबाचा पाला पिलेला आहे, हे मला उगीचोग हे भेटलेलं नाही. महाराज लिंबाचा पाला वडगुंपामध्ये बरेचसे मी तपश्चर्या केलेला आहे, आणि तुम्हाला टाइम नाही सांगायला. मग मी वडाच्या झाडाखाली धोंडा महिन्यामध्ये आमच्या जंगलामध्ये महादेव मंदिराकडे हनुमंत मंत्रीच्या शेताकडे, धनगराचा हनुमंत मंत्री म्हणून आहे, झाडाखाली बसलोय, पूजा करत बसलोय. असे दोन माणसं आले आणि त्यांनी येऊन असं धोंडे घेऊन टाळ वाजलाले. नागोबा येऊन बसला आमच्याजवळ. महाराज नागोबा येऊन बसला, अस्सल नाग येऊन बसला. आता का सांगावं लागलं, थोडं वाढलं, का सांगावं लागलं, नाग येऊन बसला. हे बाजूला गेले तर त्यांना काय करत नाही. आपण कोणाचं चिंतन करायला, हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा भोलेनाथ आलो तुझ्या द्वारी, कुठे भेटे ना पुजारी, आवड तुला बेलाची, आवड तुला. हे चिंतन करत असलेला ते नाग खाली मुंडी घातला, खाली मुंडी घातला. बाजूला म्हैस होती, आम्ही शेजारला म्हणल्या थोडं दूध ठेवून तिथं ठेवा. आज नागपंचमीचं महत्व आहे, महान पर्व काळ आहे. जो नागाची सेवा करेल, भिंतीवर काढलेला असेल, आपल्या नुसतं वहीवर असेल किंवा त्याची प्रतिमा असेल, त्या नागाची जो कोणी आज पूजा करेल, आज फिटले माझे कोडे, बहुत जन्मीचे सांकडे, या नावात ताकद आहे. सांगण्याचं तात्पर्य ते महादेवच जवळ आला. साहेब मुंडी खाली ठेवला, आमच्याकडे काहीतरी डब्बा पिबा होता तर बाजूला ठेवल्या, तिथं दूध ठेवल्या. महाराज तो नाग दूध सेवन केला. आम्हाला उठायचं नव्हतं, तपचर्या होतं, मी बी पालाच पिलो होतो. झालं, संपलं, पालाच पिलं, संपल्यानंतर 3 दिवस राहिलं. 3 दिवस फक्त त्यानं आम्हाला जीभच काढा मारा, त्याची मी आता त्याचं हे बांधली वट्टा, जीभच काढा. आणि 3ऱ्या दिवशी झाल्या, 4थ्या दिवशी गतप्राण झाला, मेला. त्याला वाटलं अशा संताजवळ बरं घ्यावं, अशा कोण्या, अशा संताजवळ. मग तुकाराम महाराजाकडे गेल्यावर तुकाराम महाराज म्हणले, बाबा कोणत्या साधकाची भेट करतोस, शेवटचं चरण. तुका मन भेदा भेद, 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 तुका मन
देवतया जवळी आसे देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने देवतया जवळी आसे देवतया जवळी आसे ऐसा ज्याचा अनुभव ईश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने काम क्रोधा नाही चाली बुद्धी झाली समर्थ तुकाराम महाराज म्हणे तू का म्हणे भेदाभेद आता भेद करून काय महाराजाचा अर्धा तास माझं म्हणलं तरी एक अर्धा तास वाढला असेल माझ्या नियमाप्रमाणे केलं हरिभक्तीपरायण गुरुवर्य तपचर्य वयवृद्ध महाराज गुरुवर्य तपचर्य वयवृद्ध महाराज हरिभक्तीपरायण हरिहर महाराज मरळकर आणि महाराज एवढं खूप कार्य भारी केलेले महाराज या गावामध्ये घेऊन आणि त्यांनी हरिभक्तीपरायण ठाकूर महाराज साहेब ठाकूर महाराज हे लोहगावकर यांच्या कृपाशीर्वादाने खूप बरंच 4 सप्ते तिकडे झालेले आहेत 5वा आहे वाटते एक आता सांगलीत महाराज 5वा सप्ताह माझा एक संकल्प आहे वेड्या मुठ्याचा ऐकल तर आज एक तपस्वी महाराज एक ज्ञानी महाराज अन्न सेवन करत नाही 5 झाले आपल्या गावाल्याने सहकार्य करावं अजून आजूबाजूच्या गावाला असे 6 सप्ते व्हावे एकूण 11 सप्ते व्हावं म्हणजे त्याचा फल सफल आणि महाराजांना शांती मिळावं आणि आणखी काय सांगा याच्यामध्ये आम्ही भव्य दिव्य असा इतकं खूप कार्यक्रम हाती घेतलेला आहे महाराज म्हणजे महाराजांनी आणि पहिला प्रश्न गावाले बी घ्यावा लागते महाराज मी म्हटलो महाराज हे करूच म्हणले तर गावाले म्हणतात गावाल्याच्या मिरुनी सरपंच पोलीस पाटील गावातील सगळे महाराज मंडळी गावातील मंडळी बालाजीराव महाराज आम्हाला आवर्जून महाराज आतापर्यंत असं कोणी खरंच केलेलं नाही ते जाणीव आहे आता महाराजाच्या माघारी निवर्तीनाथ महाराज योगीराज महाराजाच्या माघारी खरंच महाराज खूप असं कोणी केलेलं नाही आणि महाराजांच्या संकल्पावर असेच कार्य टिकून राहावं आणि नांदेडहून बोललेलं आहे त्यांना महाराज नांदेडहून बोललेलं आहे त्या विचाराचं पण आपण वंदन करू शकता बरंच का महाराज म्हणले तुमची काय फी आहे आमच्या गोविंद महाराजांनी सांगितले बरंच काही आहे राजू महाराज म्हणले बरंच काही आहे पण मी त्या भावामध्ये आलेलं नाही त्यांचं तरी बघून घ्यावं सायकल मोटर आहे ते काही ना काही थोडं बघून घ्यावं गावाला आहे ना हो मी मागत नाही मला फक्त धन आहे आणि महाराजांचं चरण धरावं माझं वाटत त्याशी आलिंगन द्यावे कदान सोडावे चरण त्याशी आज सोनं आहे सोनं झाल्याशिवाय आपल्या गावचं राहणार नाही काही लोक इकडे तिकडे गेले बिघडले ते लोक रस्त्यावर फक्त दर्शन जरी घेतलं महाराजांचं तर मग मी काय महाराजांना माझं कीर्तन असताना मी महाराजांना का छान दिलेलं आहे त्यांनी बोललेलं महाराज एकही वाया जात नाही आणि आम्ही आरडलेले कामाचं नाही माझं कीर्तन म्हणजे काहीतरी कॉमेडी होती भरपूर काही कॉमेडी होती खूप वेळेस अलाउन्स करू सांगले पण मला कॉमेडीच कारण का इथं हे इकडे जरा बघायचं आणि हे काय आहे हे सगळ्याचा कासरा आहे आणि ह्या माझ्या मुखातून जर इकडं तिकडं काही शब्द गेलं हे कासरा पूर्ण जगभर जाणार आहे कोणता महाराज जर असं म्हणला तर माझं संकल्प वाया जाते महाराजाच्या गाव मरळक नांदेड जवळचं आहे मरळकचे महाराज आहे मला काही ओळख पण असते महाराजाचं असं काय वेळेवर सांगले महाराज की बाबा माझं येड्याचं ऐका हो ऐकलं तर तुमचं फल होईल सांगलं ज्याला दुकानात जायचं आहे राखेल खिशात ठेवल्या येत नाही आणि साखराची पुडी बांधल्या तर येते जशी साखर गोड आहे सर्वांगी साखर आवगी गोड तुकाराम महाराजाचा अभंग होता झालेला शेवा
आणि अजून एक माझी इच्छा आहे, शेवटच्या दिवशी महाराजांचं काल्याचं कीर्तन राहणार आहे बरं का, तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं. आणि त्या दिवशी देखील मी चॅनलवाल्याला आणणार आहे. तुम्ही आणा म्हणलं तर आणणार आहे, आणा म्हणून हात वरी करा तरच आणणार आहे. तुम्ही जर हात वरी करत नसाल, कारण का असं का बोलावं लागलं, महाराज लेणे को हरिनाम है, हरिनाम आणि कुठं कुठं लागते महाराज. मी जर सहकार्य केला, तुम्ही काय फुलाची पाकळी करा आणि मी काय फुलाची पाकळी. आज बी तसंच आहे, तुम्ही काय फुलाची पाकळी करा. मग तुम्ही काय करता, श्रीमंत का नाही, काहीतरी करावं पूर्ण जगभर आपल्या गावचं लौकिक व्हावं. आणि महाराज जे संकल्प केले महाराजांचं लौकिक व्हावं. झालेली सेवा, करून घेतलेली सेवा, माझे आये बहिणी माझ्यापेक्षा मोठे असतील तर माय, माझ्यापेक्षा मोठे असतील तर हे सगळे काका, माझ्या बरोबरीचे असतील तर माझे भाऊ, माझ्यापेक्षा बालिका बालक शिशु हे सर्व बाहेर बसलेले माया बहिणी काका दादा मामा किंवा कोणी बाहेर गावचे आले असतील त्यांना पूर्ण माझं वंदन करून सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर तरी महाराजांनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 बोला पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम संत योगीराज निवर्ती महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पवन सुत हनुमान की जय, पार्वती शिवार हर 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 महादेव, अवधूत चिंतन श्री गुरुदेव संत महाराजांची जय, हरी महाराज की जय. आणि महाराज दोन शब्द महाराजांनी सांगावं सेवेला माझं पूर्ण राम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. महान पवित्र असं मी पवित्र ते कुल पावन तो देश, जेते हरिचे दास जन्म घेती, धन्य धन्य गौळ गाव तेथे नांदेव गिराव. अशा भूमीमध्ये मरकला जे होत नव्हता सप्ता, त्याने अडथळा केलेला होता. योगीराजाची कृपा झाली आणि त्या कृपेमुळं मरक त्याने ऐकावं तिथं जिथं जाईल तिथे दिव्याची ज्योत तिथं ती प्रकाश देणार आहे. बापू मरकवासी लोक अभागी म्हणून तिथं झालं नाही आणि ती ज्योत इथं ही प्रज्वलित केली कोण योगीराजानं आणि माझ्या लहान थोर सहकार्यानं. गोकुळवासी गौळवासी गोकुळ गौळ कृष्णानं लीला केल्या गोकुळात आणि योगीराजानं लीला केल्या गौळात. आणि त्या गौळ गावी मरक त्यानं ऐकावं पाहावं. हे सप्ताहीचा आनंदाचा सर्वांना मिळून केला. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला पुंडलिकावर विठ्ठल श्री जय ज्ञानदेव विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल बोला पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. ले गुरुवे देवा पुढे उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध उच्चारिला जे कारणे आपला करा क्षमा पराध महाराज तुम्ही करा क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. समाधान तुमचे देखील चरण अथा विठायचे म्हणायेत नाही नारायणा. पण येते सापडले धन अथा विठायचे म्हणायेत नाही नारायणा. नामने भोग देता निर्वाण
पायी लागला अथा विठावेचे म्हणा येत नाही नारायणा आज करोनी आरती चक्रपान वाळती आज पुरला नवस धन्य झाला दिवस पहा पहा होत कळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरला नवस धन्य झाला आय तुका वाहे टाळी उभा जल मोक्ष जवळी आज पुरला नवस धन्य झाला दिवस हे मज प्रेम आरती गोविंदास वाळती धन्य 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 लोचना नित्य करते आलोचना बाळा परिडाने वंता वाळती प्रमानंदा धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकना नमा मने के देवाचे देखून राहिलो तटीची धन्य हे लोचना नित्य करे आलोचना आरती ज्ञान राजा मा केवल तेजा शेवटीचा संत मन विजला माझा आरती ज्ञान राजा लोपली ज्ञान जगे हितनात केले अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा कैवल तेजा शेवटीचा संत मन विजला माझा आरती ज्ञान राजा आय प्रगट बुद्ध बोले विश्वरूपात केले राम जनार्दन पायी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शेवटीचा संत मन विजला माझा आरती ज्ञान राजा हे आरती तुकारामा स्वामी सद्गुरू रामा संतान मुरली पायी दाखवूया आरती तुकारामा राघव सागरात पाचान तारले तैसित कोबाची भंगर तेरे आरती तुकारामा स्वामी सद्गुरू रामा संतान मुरली पाय दाखवूया आरती तुकारामा आय सचिदात्म नेते ब्रह्मा रूपाची आले म्हणून रामेश्वरी धरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरू रामा संतान मुरली पाय दाखवया आरती गुणायतनयाचे योगीराज निवृत्त रायाचे पातळे रमाजे पुतळाचे उपमानाचे वैराग्याची त्याच्या 18चे 14चे अवतले पेंडू ग्रामाचे बाळपण गवळाचे केले करोने गोपाळाचे करोने महादेव ठेवते भाव मागते ठाव झाले कृपा मैशाचे जाणीवान करण्याचे आरती गुणायतन याची योगराज निवृत्ती रायाची आरती गुणायतन याची योगराज निवृत्ती रायाची कर्म भूमी गवळाचे डोंगरी नावे समाधीचे 14 वर्ष उपवास केवळ लिंबाचा रस नसे काय वस्त्र घेत्यान मात्र सदा दिगंबर कोपिन तीनच बोटाचे नसे चिंताचे जलचे आरती गुणायतन याची योगराज निवृत्ती रायाची आरती गुणायतन याची योगराज निवृत्ती रायाची मंगले ठेवून नाकाचे लावले लोकच छायाचे जीवाची त्रास देवण दर्शन टाळीचं वर्तुळ भाव बळे देवा कळे कुणा ना कळे लीला योगी रायाची ईश्वर दर्शन घेण्याचे आरती गुणायतन याची योगराज निवृत्ती रायाची आरती गुणायतन याची योगराज निवृत्ती रायाची मोठा अधिकार महाराजाचा पाऊस पडण्या उघडण्याचा आंबड चिंच पाणी पिवणं देते जगात जग जेवण पोट बडगडे मेघ गडगडे आकाशाकडे पाहता जोड पावसाचे चमत्कार करते महाराजाचे आरती गुणायतन याची योगराज निवृत्ती रायाची आरती गुणायतन याची योगराज निवृत्ती रायाची भविष्य कसले महाराजाने प्रत्याचा चाले भवने सख्या 1875 देते ठावर प्रेमधारे दया पामर दास शंकर जोडतो कर पावन सेवा भाविकाचे कृपा सर्वर माऊलीचे आरती गुणायतन याची योगराज निवृत्ती रायाची आरती गुणायतन याची योगराज निवृत्ती रायाची घाले लोटांगण वंदित चरण डोळ्यात पाहिलं रूप तुझे प्रेम आलिंगन आनंद पूजन भावे वाळीत विठे रामा
ठोबा रुक्माई जय रुक्माई ठोबा रुक्माई हेच व्हावी माझ्यास जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार करीवारे तुगन दे हरे संता संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा पंढरीचा वार करीवारे तुगन दे हरे चंद्रभागे स्नान तुका माझे हेचे दान पंढरीचा वार करीवारे तुगन दे हरे मागणे एक तुझं तीच तरी पायी पांडुरंगाया संता संगे निर्वेच मद देही आणि काय तुझे न मागू आता कामण्याचा उदार होई मज पाय ठेवी संताच्या ज्ञानदेव तुकाराम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानराज निवृत्ती महाराज की जय कपिवरी हनुमान महाराज की जय पार्वती पते शिवारार महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव